वेलकम टू वायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे कुलकर्णी सर. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत आपला केमिस्ट्री सब्जेक्ट मधला स्टेट्स ऑफ मॅटर मधला नेक्स्ट पॉइंट. तो आहे कॉम्प्रेसिबिलिटी. तो आहे बघा कॉम्प्रेसिबिलिटी. पहिल्यांदा आपण समजून घेऊया कॉम्प्रेसिबिलिटी. ह्याच्या आधी आपण एक गोष्ट बघितलेली आहे ती म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन. तर आयडियल गॅस इक्वेशन काय? PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT ही आयडियल गॅस इक्वेशन आहे. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे टेम्परेचर. PV इज इक्वल टू NRT ही आयडियल गॅस इक्वेशन आहे. आणि याच आयडियल गॅस इक्वेशनला आपण थोडंसं पुढं मागं केलं की आपल्याला मिळणार आहे आपला नवीन रेशिओ की ज्याला आपण म्हणणार आहोत कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर हा एक प्रकारचा रेशिओच आहे. मी पहिल्यांदा डेफिनेशन रीड आउट करतो. डेफिनेशन काय म्हणजे डेफिनेशन मधून आपल्याला एक अंदाज येईल. आपण म्हणत होतो बघा, चार्ल्सने सांगितलेलं होतं, बॉयलने काय सांगितलेलं, जसं मी प्रेशर वाढवीन व्हॉल्यूम कमी येत जाईल, जसं मी प्रेशर वाढवीन व्हॉल्यूम कमी येत जाईल, जसं मी प्रेशर वाढवीन व्हॉल्यूम कमी येत जाईल, जसं मी प्रेशर वाढवीन व्हॉल्यूम कमी येत जाईल. पण नंतर मी प्रेशर वाढवलं की चार्ल्स काय म्हणतात, जर तुम्ही अति प्रेशर वाढवलं की ऑटोमॅटिकली व्हॉल्यूम काय होत होता, झिरो. व्हॉल्यूम काय होत होता, झिरो. मग आता आपण बघणार आहोत तेच. मग व्हॉल्यूम झिरो होतो तर तो कुणाचा होतो, कुणाचा होत नाही, हे सगळं जे आपल्याला सांगणार आहे हा सांगणार आहे आपला कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. तर वायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स तुम्ही जॉईन केलं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. तुम्ही प्रॉपर क्लासला आहात. आपणच एक मात्र आहोत पूर्ण शहरामध्ये की ज्यांचे रेग्युलर लेक्चर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत सगळ्या सब्जेक्टचे. ठीक आहे, आपण जाऊया आता आपल्या नेक्स्ट पॉइंटकडे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. व्हेन अ प्रेशर कम्स टू झिरो, बघा व्हेन अ प्रेशर कम्स टू झिरो, जसं मी प्रेशर वाढवत जाईन प्रेशर कम्स टू झिरो, रियल गॅस शोज आयडियल नेचर. बघा व्हेन प्रेशर कम्स टू झिरो, रियल गॅस शोज आयडियल नेचर. जेव्हा प्रेशर झिरोला येतंय तेव्हा रियल गॅस एक आयडियल गॅस सारखा बिहेवियर दाखवतो. आणि जेव्हा रियल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेवियर दाखवेल तेव्हा आपण म्हणणार आहे की जे डेव्हिएशन आहे, जे डेव्हिएशन आहे, जी मोशन आहे रियल गॅस आणि आयडियल गॅस मधली, म्हणजे एक रियल गॅस जेव्हा आयडियल गॅस सारखा बिहेव करेल अचानक, तेव्हा मी म्हणणार आहे त्या टर्मला आपण म्हणणार आहे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आणि त्याचं नोटेशन काय आहे रे, झेड त्याचं नोटेशन आहे. बघा त्याचं नोटेशन काय आहे, झेड त्याचं नोटेशन आहे. म्हणजे मी काय म्हणतो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर म्हणजे काय, जेव्हा एक आयडियल गॅस रियल गॅस सारखा बिहेव, जेव्हा एक रियल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेव करेल, पण केव्हा, जेव्हा प्रेशर कम्स टू झिरो. जेव्हा प्रेशर झिरोला येईल तेव्हा एक रियल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेव करेल, तेव्हा आपण म्हणणार ह्या डेव्हिएशनला म्हणणार आहोत आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, की ज्याला आपण झेड म्हणतो. तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहितीच आहे बघा, PV इज इक्वल टू NRT. ही आहे आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर, मी आयडियल गॅस इक्वेशन वापरून PV अपॉन NRT घेतलेला आहे. PV अपॉन NRT, PV अपॉन NRT घेतले आणि इज इक्वल टू झेड पुट केले. झेड हा कोण आहे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे. म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरचा फॉर्म्युला पण आता आपण काढून घेतलेला आहे. PV अपॉन NRT हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. काय फॅक्टरचा फॉर्म्युला आहे, PV अपॉन NRT. काय फॉर्म्युला आहे, PV अपॉन NRT. काय फॉर्म्युला आहे, PV अपॉन NRT. थोडक्यात काय, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे PV अपॉन NRT. आता दोन गोष्टी आहेत बघा, एक आहे जसं मगाशी म्हटलं मी रियल गॅस आणि एक आहे आयडियल गॅस. रियल गॅसचं व्हॉल्यूम असेल रियल, आयडियल गॅसचं व्हॉल्यूम असेल आयडियल. मग त्याचप्रमाणे बघा PV रियल, प्रेशर NRT, बाकी तर सगळं सेम आहे, बाकी सगळं खरंच आहे, फक्त व्हॉल्यूम आला आयडियल. जेव्हा व्हॉल्यूम रियल आहे तेव्हा झेड आहे, जेव्हा व्हॉल्यूम आयडियल आहे तेव्हा झेड इज इक्वल टू 1 असतं. झेड इज इक्वल टू 1 असतं. म्हणूनच तर आपण म्हणतो ना PV इज इक्वल टू NRT काय आयडियल गॅस इक्वेशन आहे का, तर तेव्हा झेड इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे PV इज इक्वल टू NRT येतं. बाकी सगळ्या गॅसेस ना झेड इज इक्वल टू 1 नाही आहे निसर्गातल्या. मग ऑक्सिजन असो, नायट्रोजन असो, कुठलेही गॅसेस असो, इथे झेड इज इक्वल टू 1 कधीही नाहीये. मग त्याचप्रमाणे बघा मी दोन्ही रेशिओज अपॉन घेतल्यावरती मला एक रेशिओ आला, म्हणजे ही इक्वेशन नंबर 1, ही इक्वेशन नंबर 2, या दोन्ही इक्वेशन्स एकमेकांना डिवाइड केल्यावर आपल्याला इक्वेशन येते V रियल अपॉन V आयडियल. मी इथे इम्पॉर्टंट लिहून करतो, V रियल अपॉन V आयडियल. एक मिनिट, नावं त्याची राहिली N2, H2,
O2 CH2 O2 CH4 CH CH4 CO2 मधला आहे आयडियल गॅस. ठीक आहे, काय म्हणले बघा आता ते, मी पीव्ही रिअल अपॉन एनआरटी इज इक्वल टू पीव्ही आयडियल अपॉन एनआरटी दोन्ही इक्वेशन डिवाइड केल्यावर मला पी एनआरटी कॅन्सल झालं आणि झेड इज इक्वल टू काय आलं, व्ही रिअल अपॉन व्ही आयडियल आलं. आता बघा, जर मी कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरवरनं ठरवणार आहे की गॅस कॉम्प्रेस होणार आहे का, गॅस स्टेट बदलणार आहे का, गॅस लिक्विफाय होणार आहे का सॉलिडिफाय होणार आहे, म्हणजे गॅस लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल का सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल. लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल याचं बेस्ट एक्झाम्पल काय, तुमच्या घरातला एलपीजी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस बघा आयडियल गॅस सारखा बिहेव करतोय आणि तो लिक्विड स्टेटमध्ये गेलाय, म्हणजे त्याचा झेड किती आहे, 1 आहे. त्याचा झेड किती आहे, 1 आहे. कुठलाही गॅस कुठलाही गॅस लिक्विड फॉर्म मध्ये गेला की त्याचा झेड किती असतो, 1. आता इथे आपण एक ग्राफ काढलाय बघा, 4 गॅसेस घेतलेले आहेत. पहिला आहे गॅस N2, दुसरा आहे H2, तिसरा आहे O2. N2 म्हणजे नायट्रोजन, तुम्हाला माहितीच आहे. H2 म्हणजे हायड्रोजन, O2 म्हणजे ऑक्सिजन, CH4 म्हणजे मिथेन, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड. डाय का 2 कार्बन डायऑक्साइड. आणि हा आहे आयडियल गॅस. बघा इथे मी प्रेशर पण दिले 0, 200, 400, 600, 800 आणि 1000. आणि इथं मी साईडला झेड दिलाय कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बघा 0.2, 0.4, 0.6, 0.8, 1. 1 हा आयडियल गॅस आहे, बरोबर का. 1 ही कोण आहे, आयडियल गॅस आहे. 1.2, 1.4. जेव्हा आता बघा नीट लक्ष द्या, जेव्हा झेड इज ग्रेटर दॅन 1, जेव्हा झेड हा ग्रेटर दॅन 1 आहे, जेव्हा झेड हा ग्रेटर दॅन 1 आहे, जेव्हा झेड ग्रेटर दॅन 1 आहे, तेव्हा गॅस इज डिफिकल्ट टू कॉम्प्रेस. गॅस कॉम्प्रेस होणार नाही. म्हणजे कुठले बघा, हे सगळे बघा, हे वरचे या लाईनच्या वरचे सगळे जे गॅसेस दिसत आहेत, म्हणजे हायड्रोजन आणि नायट्रोजन तर लिक्विफाय होतच नाहीत. आणि बाकीचे पण गॅसेस बघा अजिबात लिक्विफाय होत नाहीत. कधी, हायर प्रेशरला. एकदा बघा, मी इथं लाईन ड्रॉ करतो, एकदा 750 700 पकडून चालू आहे, एकदा 700 ऍटमॉस्फिअरच्या वर 700 बारच्या वर प्रेशर गेलं कोणाचं, O2 म्हणजे ऑक्सिजन गॅसचं, एकदा आपण प्रेशर 700 बारच्या वर घालवलं तर गॅस लिक्विफाय होत नाही. बघा ऑक्सिजन कधी लिक्विफाय होतोय, 700 बारच्या आत. तेव्हा बघा रेशिओ सगळ्या व्हॅल्यूज 1च्या खाली आहेत. म्हणजे प्रत्येक गॅस सुरुवातीला आयडियल बिहेवियर दाखवतोय आणि एकदा आयडियल बिहेवियर दाखवलं, जसं प्रेशर वाढत जाईल तसं तसं तो आयडियल बिहेवियर सोडून देतोय. आणि जसं तो आयडियल बिहेवियर सोडून देतोय त्याच आपण फेनॉमेनॉनला म्हणतो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. बघा जेव्हा झेड इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे जेव्हा 1 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे, गॅस गेट्स कॉम्प्रेस्ड अँड शोज आयडियल गॅस बिहेवियर. म्हणजे काय, हे जे सगळे खालचे गॅसेस दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे गॅसेस कसे आहेत, आयडियल आहेत. म्हणजे बघा O2, CH4, CO2 तिन्ही गॅसेस आयडियल होते. पण कधीपर्यंत, O2 म्हणला तर 700 बार, CH4 म्हणला तर 800 बार आणि CO2 म्हणला तर 900 बार. 900 बार पर्यंत हे सगळे तिन्ही गॅसेस हे वेगवेगळे बारला आयडियल होते. आणि एकदा जसं प्रेशर वाढत गेलं तशी त्यांनी आयडियल बिहेवियर प्रॉपर्टी सोडून दिली आणि ऑटोमॅटिकली ते रिअल गॅसमध्ये कन्वर्ट झाले, आयडियल गॅसचे फीचर्स सोडून. समजते, हे होतं आपलं कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. एक स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पार्ट बघू. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पार्ट घेणार आहे, तो आहे म्हणजे विस्कॉसिटी. नेक्स्ट पार्ट घेणार आहे तो म्हणजे आहे सरफेस टेन्शन. तर स्टुडंट्स, तर मी काय म्हणतो बघा, मी एक छोटासा कंटेनर घेतला किंवा एखादी बादली घेतली, ठीक आहे, हा आहे कंटेनर. हे आहे बघा पाण्याचे सगळे मॉलिक्युल्स.
ठीक आहे. हा एखादा कंटेनर की ज्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. आता या कंटेनरमध्ये मी 2 मॉलिक्युल्स धरतो. हा बघा, एक मॉलिक्युल आहे ए, हा ए मॉलिक्युल आहे, आणि एक मॉलिक्युल बघा, पाणी जरा कमी करतो, एक मॉलिक्युल आहे बघा इथं बी. ठीक आहे. सगळे पाण्याचेच मॉलिक्युल्स आहेत म्हटल्यावर सगळे मॉलिक्युल्स एकमेकांवर एक्झर्ट करणारा फोर्स सेम असेल. एक्झर्ट म्हणजे काय, हा याला ढकलत असेल, तो याला ढकलत असेल, तो मागे ढकलतोय, तो पुढे ढकलतोय, तो इकडे ढकलतोय, तो तिकडे ढकलतोय. सगळे मॉलिक्युल्स एकमेकांना सेम फोर्स असतील, बरोबर, फोर्सने ढकलत असतील. म्हणजे या मॉलिक्युलला इथं पण एक मॉलिक्युल आहे, इथं पण एक मॉलिक्युल आहे, इथं पण एक मॉलिक्युल आहे, इथं पण एक मॉलिक्युल आहे. तसंच इथं सुद्धा इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक. वर असू शकत नाही, वर एअर आहे म्हटल्यावर वर काय मॉलिक्युल नाहीये. आता हा मॉलिक्युल ए बघा, हा याला इकडे उडतोय, हा याला इकडे उडतोय, हा याला इकडे उडतोय, हा याला इकडे उडतोय. म्हणजे ए मॉलिक्युल कुठे आहे, बल्क मध्ये आहे. ए मॉलिक्युल कुठे आहे, तर बल्क मध्ये आहे. ए मॉलिक्युल कुठे आहे, बल्क मध्ये आहे. मग मला सांगा, ए मॉलिक्युल जर बल्क मध्ये, त्याला चारही साइडनी इक्वल फोर्सनी ओढलं जाते, त्याला चारही साइडनी इक्वल फोर्सनी ओढलं जाते, तर तो कसा असेल, स्टेबल. तर तो कसा असेल, तो स्टेबल असेल ना. त्या मॉलिक्युलला समज चारही साइडनी, एक मुलगा आहे बघा, फॉर एक्झाम्पल मी, मला चारही साइडनी चौघांनी ओढलं तर मी हलणारच नाहीये, मी इथेच थांबणार आहे, बरोबर ना. मला दोघांनीच इकडे ओढलं तर मी इकडे जाईन, मला दोघांनी इकडे ओढलं तर मी इकडे जाईन, मला समोरच्या ओढलं तर मी समोर जाईन, मला मागच्याने ओढलं तर मी मागे जाईन. पण मला चौघांनी चारही साइडनी सेम फोर्सनी ओढलं तर मी हलणारच नाहीये. आणि सेम फोर्सनीच का ओढताय चौघात, तर पाणीच आहे फक्त, पाणी पाण्याला ओढतोय म्हणजे स्टेबल आहे. पण आता बघा बी मॉलिक्युलच्या बाबतीत बघा, बी मॉलिक्युल कुठे आहे माहिती आहे, ऑन सरफेस आहे. बी मॉलिक्युल कुठे आहे, ऑन सरफेस आहे. बी मॉलिक्युलला बघा, बॉटम मधनं ओढलं जाते फोर्स एफ नी, राईट मधनं ओढलं जाते फोर्स एफ नी, लेफ्ट मधनं ओढलं जाते फोर्स एफ नी, पण वरती नो फोर्स आहे. वरती काय, नो फोर्स, वरती कोणीच नाहीये त्याला ओढायला. मग अशा कंडिशनला बघा, जर फॉर एक्झाम्पल मला खाल्लं कोण इकडं आणि इकडनं ओढते, म्हणजे मी ना या साईडला जाईन ना मी या साईडला जाईन. मला जर दोन्ही साईडने ओढलं कोणी, ना मी इकडे जाऊ शकतोय ना मी इकडे जाऊ शकतोय. पण मला जर खालून परत ओढलं गेलं आणि वरून ओढलं नाही गेलं तर मी खाली थोडासा वाकला जाईल. मी थोडासा कसा खाली वाकला जाईल, मी थोडासा कसा खाली वाकला जाईल. मग मी खाली वाकला गेलो तर ह्या मॉलिक्युलला एक थोडासा ताण येईल. काय येईल, ताण येईल त्या मॉलिक्युलवर. काय येईल त्या मॉलिक्युलवर, ताण येईल. त्या मॉलिक्युलवर जसं ताण येईल तसं सरफेसला बाकी पण मॉलिक्युल्स आहेत. मग सरफेसच्या सगळ्या मॉलिक्युल्सवर एक प्रकारचा ताण निर्माण होईल. काय निर्माण होईल, ताण निर्माण होईल. आणि हा बघा ताण निर्माण झाला. सरफेसच्या सगळ्या मॉलिक्युल्सवर एक प्रकारचा ताण निर्माण होईल आणि याच ताणाला आपण काय म्हणणार आहोत, काय म्हणणार आहोत, याच ताणाला आपण म्हणणार आहे सरफेस. सरफेस का, तर सरफेस वरती होते म्हणून सरफेस, आणि ताण म्हणजे टेन्शन. यालाच आपण काय म्हणणार आहे, सरफेस टेन्शन. कारण की तो सरफेसवर निर्माण होणारा एक प्रकारचा ताण किंवा टेन्शन आहे म्हणून त्याला मी म्हणणार आहे सरफेस टेन्शन. आणि बी मॉलिक्युलला काय जाणवेल, टेन्शन जाणवेल, विच इज सरफेस टेन्शन. हे तुम्हाला कुठे ऑब्झर्व होतं बघा, लीफ ऑफ ट्रीज फ्लोट्स ऑन वॉटर. झाडाचं पान पाण्यावरती इझिली तरंगू शकतं. का, तर ताण निर्माण झालाय, फोर्स आहे, टेन्शन आहे, त्यामुळे तो इझिली तरंगू शकतो, आत जात नाही. किंवा बघा अजून एक पण तुम्हाला एक्झाम्पल जाणवत असेल, स्पायडर कॅन वॉक ऑन वॉटर सरफेस. स्पायडर म्हणजे कोळी हा पाण्यावरती इझिली चालू शकतो. स्पायडर कॅन वॉक ऑन अ वॉटर सरफेस. तो इझिली स्पायडर पाण्यावरती चालत जाऊ शकतो. का, कारण की त्याचा फोर्स तेवढा नाहीये की हे टेन्शन ब्रेक होईल. हे टेन्शन निर्माण झालेलं आहे. तुम्ही स्विमिंग पूलमध्ये उडी मारता जेव्हा वरनं, तेव्हा तुम्हाला फटकन लागतं ते सरफेस टेन्शन आहे. ते जे तुम्हाला लागतं ना, दणका बसतो ना, ते सरफेस टेन्शन आणि अपथ्रस्ट फोर्स तुम्हाला बसतो. म्हणजे हा सेकंड झाला. किंवा बघा आपण अजून एक एक्झाम्पल पण आहे, डिटर्जंट used for washing
BECR decreases the surface tension of water to cleanse the dirt on cloth. आपण फॉर एक्झाम्पल बघा, मी बादलीमध्ये कपडे बुडवले आणि वरनं साबण टाकलं. साबण काय करतं माहितीये? पाण्याचं सरफेस टेन्शन कमी करतं. पाण्याचं सरफेस टेन्शन कमी झालं की मग पाणी आणि साबण त्या जिथे डाग पडलाय त्या डागामध्ये जातं, क्लिन्झिंग ऍक्शन करतं, क्लिन्झिंग अँड रिन्झिंग ऍक्शन, आणि नंतर तो डाग निघून जातो शर्टवरचा. आपण बघतो ना, सर्फ एक्सेल आला, घुमाया, डाग गायब. तर ती तशी सिस्टीम आहे. ते साबण टाकलं की ते सगळीकडेच होतं. त्यासाठी कुठला एक वैयक्तिक ब्रँडच पाहिजे असं काही नाहीये. हा थर्ड बघा. अजून एक तुम्हाला मी सांगतो सरफेस टेन्शनच्या बाबतीत, इथं लिहितो SI युनिट सरफेस टेन्शनचा आहे न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शनचं युनिट काय? न्यूटन पर मीटर आहे. एक मिनिट चेक करतो मी पण. न्यूटन पर मीटर आहे. सरफेस टेन्शनचं SI युनिट काय? न्यूटन पर मीटर आहे. तर त्याच्याच बरोबर त्याचा सिम्बॉल आहे गॅमा. सिम्बॉल काय आहे सरफेस टेन्शनचा? गॅमा आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हे झालं आपला नवीन फेनॉमेनॉन आपण जो शिकलो लिक्विड्सच्या बाबतीत, तो म्हणजे सरफेस टेन्शन. एकदा ओव्हरलुक करा, स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पाठ पाहू. तर विद्यार्थ्यांनो, राहिलेला भाग या टॉपिकचा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तोपर्यंत आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.